मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सर्व माझ्या लाडक्या बहिणी ज्या गोंधळून गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबला बरेच वेगवेगळे व्हिडिओ बघत आहे. रोज रोज ॲड टाकत आहेत. आज 10 एप्रिल आज हप्ता येणार, आज 18 एप्रिल आज हप्ता येणार, आज 19 एप्रिल आज हप्ता येणार, असं रोज व्हिडिओ यूट्यूबवर टाकत आहेत, पोस्ट करत आहेत. हप्ता काही येत नाही आणि काही जिल्ह्यांचे पैसे आलेले आहेत, काही जिल्ह्यांचे पैसे आलेले नाहीत. असे बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. त्याच माझ्या बहिणीसाठी मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, असं गोंधळून न जाता, वेगवेगळे व्हिडिओज न बघता तुम्ही एकच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की नवीन अपडेट काय आहे. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे पाठीमागच्या 3 महिन्याचा आपण विचार केला तर 3 महिन्यामध्ये लास्टच्या वीकमध्येच तुम्हाला पैसे भेटलेले आहेत, म्हणजेच की लास्टच्या आठवड्यातच तुम्हाला हप्ता आलेला आहे. तर आता याही महिन्याचा, एप्रिल महिन्याच्या लास्ट आठवड्यामध्येच तुम्हाला हप्ता येईल. आणि याच्यामध्ये बरेच अपडेट हे आहे की काही महिलांना ₹500 हप्ता भेटणार, काही महिलांना 1,500 हप्ता भेटणार, काही महिलांना 2100 हप्ता भेटणार. असं काही नाही. जो तुम्हाला पाठीमागच्या महिन्यामध्ये हप्ता आलेला आहे तोच हप्ता तुम्हाला याही महिन्यात येणार आहे, कारण गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. आणि जी छाननी चालू होती की बऱ्याच महिलांना गव्हर्नमेंटतर्फे दुसऱ्या योजनेतर्फे पैसे भेटत होते, त्या महिलांची छाननी चालू होती, तीही बंद केलेली आहे आता. आणि ज्या महिलांना मार्चमध्ये हप्ता आलेला आहे त्या सर्व महिलांना एप्रिलमध्ये हप्ता येणार आहे. हप्ता हा कंपल्सरी आहे. मार्चवाल्या ज्या महिलांना आलेला आहे त्याच महिलांना एप्रिलचाही हप्ता कंपल्सरी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही गरज नाही, तुम्हाला बरेच व्हिडिओ बघायचे काही गरज नाही. तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर बघा, तुम्ही आता बरंच ऐकत आहे की काही जिल्ह्यांचे पैसे आले, काही जिल्ह्यांचे पैसे येणार आहेत, मुख्यमंत्री हा म्हणला. नंतर बरेच जण सोशल मीडियावर बरेच जण बोलत आहेत की हप्ता आज भेटणार, उद्या भेटणार. पण सध्या तुम्हाला एप्रिलच्या एंडलाच हा हप्ता येणार आहे. आणि याच्यामध्ये 500 1,500 काही चेंज नाही. जो तुम्हाला मार्चमध्ये हप्ता आला तोच हप्ता हा एप्रिलमध्ये पण येणार आहे लास्टच्या वीकमध्ये. ह्याच्यामध्ये चेंज वगैरे काही नाही. जी माझ्याकडे अपडेट आहे ऑफिशियल, त्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये काही चेंज नाही. तर बघा, तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील का, कारण तुम्हाला हप्ता आला नसेल, काही डाऊट्स असतील, एप्रिलचा नाही पाठीमागच्या महिन्यामध्ये हप्ता आला नसेल, तर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेत असाल. जसे की बऱ्याच योजना आहेत, तुम्ही बघत आहे बऱ्याच योजना आहेत, त्या योजनेतून तुम्ही लाभ घेत आहात. किंवा तुमच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसला कोणीतरी असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ नाही भेटणार. जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल गव्हर्नमेंटचा, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही भेटणार. त्याच्यामुळे तुमचा मार्च महिन्याचा हप्ता आला नसेल. याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला वाटत असेल, या सर्व गोष्टी, तुमचा गव्हर्नमेंटमध्ये कोण नसेल, तुम्हाला कुठून गव्हर्नमेंटचे पैसे येत नसेल, तरी तुम्हाला हप्ता आला नसेल, तर बिनधास्त आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. मी त्याच्यावरही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. त्याचं कारणही सांगेन कशामुळे नसेल आला. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे की तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असतील, तर आपल्या एस.एन. स्टडी महाराष्ट्र हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे काही पण डाऊट असू द्या, मला कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.